अक्षरा, 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 अहो मी किचन मध्ये इकडे. अक्षरा, अगं अक्षरा, अगं अगं काय करतेस तू? हा अगं कुठं कुठं शोधलं मी तुला. मला वाटलं होतं तू खोलीमध्ये आराम करत असशील, तू ते काम करत बसलीस होय. हा हे बघ अक्षरा, तू आहे की नाही परत किचन मध्येच काय तू कुठलं बी काम करायचं नाही, कळलं की नाही. तू काम करताना दिसलीस की नाही तर माझ्या तुझ्या बोलणार नाही बघ. अहो असं काय करताय तुम्ही? आणि असं काही नसतं. हा असं काय? हे बघ ते मला काय माहिती, असं काय नसतं, काय असं काय नसतं. अहो या अवस्थेत ना बायकांनी उलट काम करत राहायचं असतं. बायका उगाच सगळ्याचा बाऊ करतात. उलट ना असं हालचाल करत राहिली पाहिजे, म्हणजे बाळ आणि आई असं सुदृढ राहत. हे बघ अक्षरा, ते मला काय बी माहित नाही, पण म्या असताना तू अजिबात काम करायचं नाही, कळलं. तू आहे की नाही आजपासून कुठलं बी काम करायचं नाही. आजपासून कशाला, तू आत्तापासून कुठलं बी काम करायचं नाही. समधी कामं म्या करणार, कळलं. नाही बरं हो. बरं बरं हा थांबवलं. आता कसं एकदम भारी. बरं ऐक, हे बघ हे बघ हे बघ हे बघ, हे अल्बम बघ. अहो हा अल्बम, हा अल्बम तुम्हाला कुठे मिळाला? हा माझ्या लहानपणीचा अल्बम आहे. हा, कोण आहे म्या? हा नवरा माझा. ते आहेत, पण म्या कोण आहे? सुंदर सूर्यवंशी. या जगात सुंदर सूर्यवंशीला काय बी अशक्य नाही, कळलं की नाही. म्या माझ्या बायकोसाठी आणि माझ्या 2 गोड मुलांसाठी काय बी करू शकतो. हा 2 गोड मुलांसाठी काय बी करू शकतोय. अगदी चंद्रताळे तोडाला म्या कमी करणार नाही. पुरे 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 मला माहितीये, शरणने दिला ना. होय होय, सरोनीकडनंच मी आलाय अल्बम. बरं अक्षरा, ते समजा सोड. हे बघ हे बघ हे बघ, यातलं फोटो बघ आणि तू सांग यातलं. हा तू सांग आता यातले कुठले फोटो आहे की नाही आपण आपल्या खोलीमध्ये लावूया. हा म्हणजे कसं आहे, बाळ आहे की नाही असं गोड बाळ जन्माला येईल. म्हणजे असं भारी भारी डोळे, असं मस्तपैकी इवलूसं नाक, अशी इवलूशी हनवटी. बाळ ना तुमच्यासारखं व्हायला हवं. असं गोंडस निरागस गोड. काळा कावळा आणि तुंब्या. ओ काय बोलताय? असं मी नाही बोलणार, असं बाकीचे लोक बोलतील. अगं अक्षरा, माझ्यासारखं बाळ झालं ना तर बाकीचे लोक असंच म्हणणार आहेत. असं बोलायचं नसतो. तुम्हाला सांगू का, तुमच्यासारखं बाळ झालं ना की सगळे त्याचे खूप लाड करतील. काय नाही, उलट आहे की नाही, बाळ तुझ्यासारखं झालं ना तर अजून लोक त्याची लाड करतील, कळलं काय. आणि हे बघ, म्या नवरा आहे की नाही, म्या मोठा आहे की नाही, मग बाळ कोणासारखं पाहिजे? तुमच्यासारखं. नाही असं तुझ्यासारखं पाहिजे. अगं डोळे तुझ्यासारखे पाहिजे बघ, आणि नाक तुझ्यासारखे पाहिजे. उद्या जेव्हा अक्षरान सुंदरचं मूल होईल तेव्हा शौर्याला या घरात उपरं वाटणार नाही का? म्हणजे आता उद्या अक्षरा आणि सुंदर त्यांच्या मुलामध्ये गुंततील तेव्हा शौर्याला वाईट नाही का वाटणार? त्याच्याकडे दुर्लक्ष नाही का होणार? मामी मी मनापासून सांगेल की आपण हौस म्हणून सगळं करायला जातो, पण आपण वेठीला कोणाला धरतोय त्याचा पण विचार करायला पाहिजे ना. अरे बाबा थांब थांब थांब, मला काय बी कळना झालंय. तू एक काम कर, तू लिहून दाखव जा मला. चल पटकन पटकन. बघू काय लिहिलंय. हा, मला दत्तक घ्यायला ती माणसं येतील तेव्हा आईच्या बाळाबद्दल त्यांना आधीच सांगून ठेवू, म्हणजे ती दत्तक घेताना नाही म्हणणार नाही. भाबडा हाय लेकरू. ए बाळा, आईच्या पोटातून जे बाळ जन्माला येतं ना ते दत्तक घ्यायला लागत नाही, ते त्या आईचंच असते. हा काय, ते जन्माला येणारं बाळ आणि मी म्हणजे भाऊ भाऊ, नाहीतर बहीण भाऊ. बाहेर लेकरा, ते बाळ जन्माला येईल ना ते तुझं लहान भाऊ, म्हणजे तू मोठा भाऊ आणि तो लहान भाऊ किंवा लहान बहीण. कळलं का? बर बाळा, आता ना आपण आईला त्रास द्यायचा नाही बर का. आईची काळजी घ्यायची. आता दादा होणार आहेस का नाही तू? हा, मग शहाण्या बाळासारखं वागायचं बर का. या
उद्या जेव्हा अक्षर आणि सुंदरचं मूल होईल तेव्हा शौर्याला या घरात उपरं वाटणार नाही का? म्हणजे आता उद्या अक्षरा आणि सुंदर त्यांच्या मुलामध्ये गुंततील तेव्हा शौर्याला वाईट नाही का वाटणार? त्याच्याकडे दुर्लक्ष नाही का होणार? मामी मी मनापासून सांगेल की आपण हाऊस म्हणून सगळं करायला जातो, पण आपण वेठीला कोणाला धरतोय त्याचा पण विचार करायला पाहिजे ना. कामिनी काय बी चुकीचं बोलली नाही. हे तुला कळायला पाहिजे. पोरांच्या मनात आपणच दुजा भाव का म्हणून पेरायचा? हा, पोरं लहान असतात तोवर त्यासनी काही कळत नाही. पर एकदा का मोठी झाली का त्यांच्या मनात कलह वाढतो. मग सख्ख, दत्तक, आपलं, परक काय काय त्यांच्या मनात येईल ना, सांगता येत नाही. आता तुझा आणि यशवंताच बघ की, तुझा सख्खा भाऊ असून तुला त्याला आपलासा करता आला नाही. मग उद्या शौर्य सुंदरच्या मुलाला आपलंस करी. दोघं एकमेकांच्या आयुष्यात अडथळा बनून राहतील. नाही नाही, असं काय बी होणार नाही. शौर्य समंजस आहे, तो असं काय नाही करणार. आणि सुंदरच्या मुलाचं काय, तो कसा असेल तो आत्ताच सांगू शकते. आपल्या आईबापांनी आपल्या जन्माआधीच आपल्या डोसक्यावर एक परका पोरगा आणून बसवलाय. आपण सख्या असून बी वंचित राहिलोय असं त्याला उद्या वाटलं तर? माझे संस्कार एवढं कच्च असतील? नसतील ना, नसतील. उद्या पोरांच्या मनात असं काही येणार बी नाही. पर मुद्दाम त्यांच्या मनात कुणी असं भरवून दिलं तर मग जे वादंग होतील त्याला जबाबदार कोण? आणि तुझ्या हौसेसाठी असं कुणाचं तरी आयुष्य दावणीला का बांधायचं? हा, असं काय बी होणार नाही. मी पोरांच्या मनावर संस्कारच असं करेन ना का त्यांच्या मनात असलं काय बी येणार नाही. वा, म्हणजे आजवर या सूर्यवंशी घराण्यात कुणी संस्कार केलेच नाहीत जणू. हा, मग या घरात कामिनी, यशवंता, उर्वशी का वळवळतायत? हा, का तुझ्या संस्कारांना त्यासनी थोपवता आलं नाही? तुला त्यासनी थोपवता आलं नाही कारण ते आपापल्या जागी योग्य होते. परिस्थितीच अशी बदलत गेली की त्यांना एकमेकांचे पाय खेचावे लागले. कालपर्यंत हेच झालं आणि उद्या बी हेच होणार आहे. म्हणून म्हणते, तुझ्या एका निर्णयामुळे दोघांची आयुष्य अंधारात जाणार आहेत. महाभारत बी असंच घडलं होतं. एकदा का भावंडांमध्ये द्वैत आलं ना का संपलं. मग कुणाच्याच हातात काही राहत नाही. आणि उद्या काय होईल कुणास ठाऊक. यातून चांगलं निष्पन्न होईल नाही तर वाईट निष्पन्न होईल. पण म्या म्हणते विषाची परीक्षा घ्यायचीच कशाला? हे समज आत्ताच थांबव. पुढे जाऊन अनर्थ होईल म्हणून सांगतेय. आत्ताच सावध हो आणि थांबव हे सगळं. मी असं नाही होते ना, मला हे थांबवायला पाहिजे. मी काहीतरी करेन. मी थांबवणे समजा. पर मला माझ्या मनावर दगड ठेवून बी का होईना हे करावंच लागल. आई,
कसला भारी सीट आहे हो. असा येता जाता घेतला असता. काय करायचं, आमच्या यांना प्रामाणिकपणाचं भरता आलंय ना वो. 10 गावचा जहागीरदार आणि जोळी मागतो दारोदार असं झालंय समजू. आता कसलं घेते मी, समजा टनटन गोपाळ झालंय. काय काकी, विजली का समधी आग? हा, झाली राख? काय बघत काय होतं एवढं? दागिन्यांचा सेट आहे. अहो, दागिन्यांचा सेट असा नुसतं बघून समाधान होत नाही, तेव्हा अंगावर बी घालावा लागतो. काय तुम्हाला काय वाटलं? यांच्या उपकारावर जगायला आले मी इथं परत? हा, अजिबात नाही. हे असं कोणाच्या मर्जीत जगणं ना आपल्याला नाही जमत. आपण आपल्या मर्जीची मालकी नाही. इथं मी आलीये ते फक्त माझ्या बाळाच्या हक्कासाठी. मी तर आयुष्य काढलं उपऱ्यासारखं, पण माझ्या बाळाच्या वाट्याला ते मी येऊ देणार नाही. त्याला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे. काय बी झालं तरी माझं बाळ आयुष्य आरामातच जगलं पाहिजे. म्हणून मी या घराचा रस्ता धरलाय परत. बाई, एवढी गोड बोलायलीस, माझ्याकडनं काही काढून घ्यायचं बाई तुला? तसं जर असेल. अहो काकी, किती टेन्शन घेताय? हा माझा प्लॅन तर आहे, पण जरा वेगळा आहे. माझ्या बाळाच्या हक्कासाठीचा. तशी मी पेरणी बी करून आली. या मागच्या महिन्याभरातच मी हेरलं होतं की सुंदरला त्या शौर्याचा जरा जास्तच लाळ आहे. फक्त विचार करत होते की या गोष्टीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा. आणि आज मला ती संधी मिळाली. संधी? कसली संधी? आत्ताच वसुंधरा मामीच्या मनात मी ठिणगी पेरून आली. उद्या जेव्हा अक्षरान सुंदरचं मूल होईल तेव्हा शौर्याला या घरात उपरं वाटणार नाही का? म्हणजे आता उद्या अक्षरा आणि सुंदर त्यांच्या मुलामध्ये गुंततील तेव्हा शौर्याला वाईट नाही का वाटणार? त्याच्याकडे दुर्लक्ष नाही का होणार? मामी मी मनापासून सांगायले की आपण हौस म्हणून सगळं करायला जातो, पण आपण वेठीला कोणाला धरतोय त्याचा पण विचार करायला पाहिजे ना. आणि आता या ठिणगीचा भडका लवकरच उडणार. आता या मुद्द्यावरून सुंदर आणि वसुंधरा मामीमध्ये वाद होणार. मागच्या वेळेस तर समजा फिसकटलं होतं, पण आता सुंदर स्वतः घर सोडून जाणार आणि तो परत घरी आला नाही पाहिजे हे आपल्या दोघींना बघायचंय. पर तू हे समजा मला का सांगायलीस? हे बघताय ना माझी अवस्था. या असल्या अवस्थेत बाहेर जाणं होत नाही आपल्याला. आता कसं आपण दोघींनी हात मिळवणी केली तर जरा सहज पार करू शकतो ना हे समज. सूर्यवंशींची समधी जायदाद हडप करू. जे मिळेल ते 50-50. मान्य आहे मला, पर मागच्या वेळेला गडबड झाली तसं तर नाही ना होणार? नाही तर बापच्या बाप गेला आणि बोंबलताना हात बी गेला असं होईल. नाही होणार. म्या माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते की यावेळी कसली बी गडबड होणार नाही. ठीक आहे, कबूल आहे मला. बरं हे बघ, यातलं यांना काय बी कळतं कामा नाही.
सध्या त्यांना प्रामाणिकपणाची भरती आली ना व असू दे. ठीक आहे, पण 2 बायका एकत्र आल्यावर काय करू शकतात हे या सूर्यवंशींना आपण दाखवून देऊ. ताई हे बघ, आपल्याला सगळ्या टेस्ट रेग्युलरली करायला लागणार आहेत हा. आपल्याला तुझ्या सगळ्या ब्लड टेस्ट करायच्या आहेत हा. म्हणजे आपल्याला तुझं बीपी, शुगर लेवल, थायरॉइड ह्या सगळ्या गोष्टी कळतील. ओके. आणि हा, रेग्युलरली थोड्या थोड्या दिवसांनी आपल्याला सोनोग्राफी पण करायची आहे. म्हणजे बाळाची वाढ, त्याची हालचाल या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. कळलं का? नो एक्सक्युजेस. हो हो, अगं तू असताना मला कसल्या स्ट्रेसची काय काळजी आहे? हा, हाय बेबी. आता आईला फार त्रास द्यायचा नाही बरं का. आणि त्रास दिला ना तर गाठ मावशीशी आहे. कळलं का? हा, काही नाही बोलत आहे ना शरू. तुला माहितीये आता तुझी काळजी बघून ना एक क्षण मला आईचीच आठवण आली ग. आत्ता या क्षणाला आई बाबा असले असते त्यांना किती आनंद झाला असता ग. मला तर वाटतं अख्ख्या पोलीस कॉलनीत गोपाळनी पेढे वाटले असते. नाही नाही, फक्त पेढे नाही, पेढे आणि बर्फी दोन्ही वाटलं असतं. काय माहित मुलगा हलकी मुलगी. तुला माहितीये ना गोपाळचा स्वभाव. खूप खुश झाले असते ग दोघं. तुला आठवते मामा नेहमी सांगतो आपल्याला, आपले आई बाबा कुठेही असतील ना तरी ते आपल्या मुलांकडे पाहत असतात, त्यांना आशीर्वाद देतात, त्यांची प्रगती पाहून खुश होतात. आई बाबा आता तुझ्याकडे पाहून खूप खुश असतात. मी तर तुला सांगते की त्या दोघांपैकी एकाने प्लॅन केलेला असणार आहे तुझ्या पोटी येण्याचा, म्हणजे ते लाड करून घेते. शरू, खरंच असं झालं ना तर मी तर खूप लाड करीन त्यांचे. मी बोलत काय बसलीये? तू फ्रेश हो, मी पटकन चहा टाकते तुझ्यासाठी. काय तू आता काहीही काम करायचं नाहीयेस? तू आता दगदग करायची नाहीयेस. मी चहा करते आपल्या दोघींसाठी. थांब. एक मिनिट. ए बाळा, ऐकतोयस ना? मावशी काय म्हणते तुझी ते? पण मावशीला सांग चहा करायला काही दगदग होत नाही. आई चहा करूच शकते. काय भाचे? काय म्हणताय भाचे? असे तुम्ही आल्यानंतर माझे लाड नाही होणार आहेत ना. हा, करताय तू चहा, जा. नाही ग. चल मी तयार होते. हो, जा. हा, येते लगेच. जा. सुंदर, तू बस बस इथं. अगं अगं, काय झालंय? अगं इकडे का आणलेस मला? हे बघ, महत्वाचा विषय आहे, नीट ऐक. सुंदर, यशवंता नीट वागतोय ना र? म्हणजे काही नवीन घोळ तर नाही ना घालून ठेवला त्यानं? आई, तू हे विचारण्यासाठी मला इकडे आणलेस होय? नाही, हा विषय नाही, जरा वेगळाच आहे, पण तुला पटणार नाही. हे बघ, मला बी आधी पटला नव्हता, पण आता मला असं वाटतं की हा विचार आपण करायला हवा. आई, काय झालंय? हा, अगं जे काय आहे ते स्पष्टपणे विचार की. सुंदर, आपण शौर्याला दत्तक घ्यायचा निर्णय रद्द करूया. अगं आई, अगं हे काय नवीन खूळ घेतलेस डोसक्यात? हा,
सुंदर अरे असं हसण्यावर घेऊ नको. इथं जीव घुसमटतोय माझा. आणि मी थट्टा करत नाहीये. माझा निर्णय ठाम आहे. आपण शौर्यला दत्तक घ्यायला नको. आई अगं काय झालंय? तुला कोणी काय बोललंय का? नाही, कुणी काही बोललं नाही. माझ्याच मनात. अगं पण तुझ्या मनात विचार आलाच कसा? आणि आई, शौर्य दत्तक घ्यायचा निर्णय जेव्हा आम्ही तुला सांगितला तर तूच त्याला पाठीमध्ये लावतस ना ग. मग आता तूच विरोध करायलीस. अगं आई, शौर्यला गोड आहे, हुशार आहे, समंजस आहे. मग त्याला असं फरक का ठेवायचं? मी त्याला पर्क करायला सांगतच नाही. फक्त त्याला आपण दत्तक घ्यायला नको. अरे त्याच्याच भवितव्याचा विचार कर. या घरात 2 बाळ एकत्र वाढतील, पण त्यांच्यामध्ये पुढे जाऊन प्रेम वाढेल याची काय खात्री आहे? माझा आणि यशवंताचंच बघ की. तुझ्या बाबांमध्ये आणि प्रताप भाऊजींमध्ये पण तेढ होतीच ना. मग अरे सख्या भावंडांच्यात हे असं, मग आपलं मूल आणि परक मूल यांच्यामध्ये काय होईल? अगं असलं काय बी होणार नाही. आणि आई, आम्ही दोघांनी बी ना सारखाच जीव लावू. अरे ते मला ठाऊक आहे, पर ते ज्या वातावरणात मोठे होणार आहे त्याचा बी विचार कर. हे बघ, मी जे काही सांगते ना ते शौर्याच्या भविष्यासाठी, त्याच्या हिताचा विचार करूनच. मला सांग, तू ह्याबद्दल अक्षराशी बोललीस का काही? नाही अजून. मी म्हणलं आधी तुझ्या संग बोलावं, मग तिला. बोल बी नकोस. तिच्या पुढ्यात ह्यो विषय अजिबात काढायचा नाही, कारण या अवस्थेत तिला त्रास झालेला मला चालणार नाही.